काय एवढा त्रास होतोय? तुझी का तळमळ होते? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला काय एवढा त्रास होतोय? तुझी का तळमळ होते? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोर आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली या कनेक्ट बटनावर क्लिक करून हा VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल ओपन करून घ्यायचे आहे. तर मटेरियलमधील PNG अशा प्रकारे तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर व्हिडिओमध्ये बीटमार्क व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तो सिम्पली व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतलेला व्हिडिओ आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जिथं नेम ॲड करायचे तिथं नेम सॉन्ग आणि जिथं बीट ॲड करायचे तिथं बीट तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे. तर इथं बीट मार्क कसे करायचं, तर पहिला बीट बघू शकता इथं पहिलं नेम आपण ॲड करणार आहोत. नेम म्हणजे जे आपल्याला ज्या व्हिडिओमध्ये वापरल्या ज्या आपण लिरिक्स आहेत, ज्या ॲटिट्यूड PNG असतात ते इथं आपल्याला चेंज करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो बीट आहे तुम्हाला इथं बघू शकता इथं ग्लो होताना दिसून येतो पहिला, तिथं आपल्याला बीट करायचा आहे. त्यानंतर सेकंड बीट आहे तो इथं अशा प्रकारे बघू शकताय इथं करून घ्यायचा म्हणजे पहिला बीट. त्यानंतर बघू शकता इथं सेकंड बीट येणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला थर्ड बीट बघू शकता अशा प्रकारे इथं थर्ड बीट ग्लो झालेला आहे. जिथं जिथं थर्ड बीट म्हणजे जिथं जिथं ग्लो होईल तिथं आपल्याला तो बीट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे थर्ड बीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्ट बीट अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. आता बघू शकता अशा प्रकारे आपण भाग केलेले आहेत. आता या जागी आपल्याला इमेज रिप्लेस आणि जे PNG आहेत ते रिप्लेस कसे करायचे, तर पहिल्यांदा दोन भागामध्ये आपल्याला इथं नेम ॲडजस्ट करायचे. तर नेम 1 मध्ये सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करून घ्यायचे. ऑप्शन स्क्रोल करून घेतल्यानंतर रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून इथं मटेरियलमध्ये इथं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हा PNG आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या आपल्याला जो नेम 2चा जो रकाना दिसतोय म्हणजे अशा प्रकारे जो बॉक्स कट दिसतोय तो सिलेक्ट करून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला हा सेकंड नंबरचा PNG आहे तो ॲड करून घ्यायचा. तर बघू शकता इथं आपण PNG ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर थर्ड नंबरला बीट चालू होते इथं आपल्याला इमेज ॲड करायचे आहे. त्यासाठी परत स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट रिप्लेसवर क्लिक करून इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली त्याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आता शेवटपर्यंत अशाच प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला इमेज आहे तो इथं अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मीही रिप्लेस करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा आहे. आता मी इथं हा इमेज आहे तो इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. म्हणजे स्वतःचा इमेज इथं अशाच प्रकारे मी जिथं डेमोसाठी दाखवतोय तशाच प्रकारे स्वतःचा इमेज यूज करून हे स्टेटस क्रिएट करू शकता. आता अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज आणि PNG ॲड केलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या म्हणजे आपल्या जर PNG लेअरच्या खाली एक ॲडिओ लेअर तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. साऊंडवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन फाईल मॅनेजर या ऑप्शनवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये जो पण बीटमार्क दिलेला आहे त्यामध्ये सॉन्गही दिलेला आहे तो इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून त्याचं सॉन्ग फक्त इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते 1 नंबरला येऊन जाणार आहे ते आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता आपलं सॉन्ग ॲड करून झालेलं आहे, PNG झालेले आहेत, इमेज झालेले आहेत. आता काय करायचं, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. तर पहिला आपली लेअर कशाची आहे, नेम म्हणजे PNG लेअर आहे. ती सिम्पली सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. आता
आता ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इन ॲनिमेशनमध्येच इथं फेड इन एक ॲनिमेशन तुम्हाला दिसून येते. ते सिम्पली फेड इन ॲनिमेशन सिलेक्ट करून इथं आपला 1.2 अशा प्रकारे सेकंद सेटिंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे दुसऱ्याही लेअरला परत एकदा इथं आपल्याला इन ॲनिमेशनमध्येच फेड इनमध्ये जाऊन 1.2 सेकंदाची सेटिंग करून तो इफेक्ट अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इमेज लेअरला स्टार्ट करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि काय करायचं इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला बटरफ्लाय विंग्स म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला फर्स्ट इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि इथं आपल्याला तो इफेक्ट मिळून जाणार आहे. तर बटरफ्लाय विंग्स अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाईल. बघू शकता इथं मी नाव वाचताय, फक्त इफेक्ट लोड झालेला नाही. तो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या ऑप्शनमध्ये लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शन तुम्हाला दिसून येतो. तो स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला यामधील मिरर 3 हा इफेक्ट 4th नंबरचा अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टमध्ये क्लिक करून व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. आणि 0 करून टाकल्यानंतर याचा इफेक्ट आहे तो इथपर्यंतच ठेवून याची जी इमेज लेअर आहे त्याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आहे. आता साईज कमी करून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करून यामध्ये आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये स्प्लिट फ्लिकर 6 नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ ही इथपर्यंतच वाढवून यासमोरील म्हणजेच लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्समध्ये इथं नाही आपल्याला यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, क्लोनमध्ये यायचं आहे. क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला फेरामेंट क्लोन म्हणून अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे. तो अशा प्रकारे दिसेल. तो सिम्पली अप्लाय करून याची लेंथ इथपर्यंतच वाढून आपल्याला अशा प्रकारे बघू शकताय की आपल्या स्टेटसला पूर्ण इफेक्ट लागलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे की 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ट्रान्झॅक्शन बॉक्स दिसतोय. तर पहिला ट्रान्झॅक्शन बॉक्स आपण असाच ठेवणार आहोत. सेकंड ट्रान्झॅक्शन बॉक्स व्हाईट कलरचा तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला स्निकी इनहेन म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे इथून चालू होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि याची सेटिंग आहे ती पूर्ण शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इफेक्ट अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं परत एकदा इथं बघू शकता 4 सेकंदाच्या म्हणजे पहिल्या इमेज लेअरच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला ओव्हरलेवर ॲड ओव्हरलेवर क्लिक करून मटेरियलमधील PNG तुम्हाला दिलेलं आहे. जी PNG दिलेलं आहे ती सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे. तो PNG सिम्पली काय करायचं इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही अशा प्रकारे सेट करून अशा प्रकारे क्रॉस त्याला रोटेट करायचे आहे. अशा प्रकारे रोटेट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथं जे 3 मिरर इफेक्ट आहे त्या 3 मिररच्या इफेक्टमध्ये आपल्याला 2 ठिकाणी ते आपल्याला काय करायचे कट करायचे. आता कट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे त्या कट केलेल्या भागाचा हे ऑप्शन स्क्रोल करत कॉपी एक करून घ्यायचा. कॉपी करण्यासाठी कॉपी ऑप्शनवर क्लिक करून आणि ही लेअर आहे ते आपल्याला त्या इमेज लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. आता दोन्हीही PNG अशा प्रकारे एक राहणार आहे. आणि इथं आपल्याला अशा प्रकारे दुसरी सेट करून जी आपली पहिली PNG आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आता 2 PNG सेट झाल्यानंतर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.